नमस्कार फ्रेंड्स. आज आपण साहित्य समीक्षा सिद्धांत ह्या विषयातील साहित्य समीक्षेची व्याप्ती घटक एक त्याचा उपघटक आ या साहित्य समीक्षेची व्याप्ती या घटकाचा आज आपण प्रश्न उत्तरी स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत, समजून घेणार आहोत. या घटकामध्ये कोणते मुद्दे आलेले आहेत, साहित्य समीक्षेची व्याप्ती नेमकं काय आहे, त्याची मर्यादा काय आहे ते समजून घेऊया. प्रश्न पहिला, साहित्य समीक्षेची व्याप्ती स्पष्ट करा. प्रश्न काय? साहित्य समीक्षेची व्याप्ती स्पष्ट करा. साहित्य समीक्षेची व्याप्ती म्हणजे तिचा विस्तार व मर्यादा होय. काय? साहित्य समीक्षेची व्याप्ती म्हणजे तिचा विस्तार व मर्यादा होय. समीक्षा ही केवळ साहित्यकृतीचा अभिप्राय नसून ती कलाकृतीचे सर्व अंगांनी विवेचन करते. ती कवितेपासून कादंबरीपर्यंत, आत्मचरित्रापासून प्रवास वर्णनापर्यंत सर्व वाङ्मय प्रकारांना स्पर्श करते. समीक्षा समाज, संस्कृती, विकास, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान यांचा विचार करून साहित्यातील मूल्य शोधते. म्हणूनच समीक्षा हे साहित्यशास्त्राचेच नव्हे तर जीवनशास्त्राचेही अंग आहे. प्रश्न 2, साहित्यकृती निवड साहित्यकृतीनिष्ठ समीक्षेचे स्वरूप आणि वैशिष्ट्य स्पष्ट करा. प्रश्न काय? साहित्यकृतीनिष्ठ समीक्षेचे स्वरूप आणि वैशिष्ट्य स्पष्ट करा. साहित्यकृतीनिष्ठ समीक्षा ही मूळ कृतीला केंद्रस्थानी ठेवून केली जाते. काय? तर साहित्यकृतीनिष्ठ समीक्षा ही मूळ कृतीला म्हणजे साहित्यकृतीला केंद्रस्थानी ठेवून समीक्षा केली जाते. समीक्षक लेखक, समाज किंवा काळ यांच्यापेक्षा कृतीच्या कलात्मकतेवर भर देतो. यात प्रतीक, प्रतिमा, शैली, रचना, भाषाशैली यांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ कुसुमाग्रज यांच्या विश्वास कवितेतील प्रतिमा, वैभव, शैली आणि भावार्थाचा अभ्यास हा साहित्यकृतीनिष्ठ दृष्टिकोन आहे. ही समीक्षा कृतीला कलात्मक एकात्मकता आणि अंतर्गत अर्थ शोधते. ही काय करते? ही समीक्षा कलाकृतीतील कलात्मक एकात्मता आणि अंतर्गत अर्थ शोधण्याचं काम करते. प्रश्न 3, साहित्य प्रकारनिष्ठ समीक्षेची संकल्पना व उदाहरणांसह विवेचना करा. तर प्रत्येक वाङ्मय प्रकाराचे स्वतंत्र वैशिष्ट्य असते, त्यावर आधारित समीक्षा म्हणजे प्रकारनिष्ठ समीक्षा होय. काय म्हटलेलं आहे? प्रत्येक वाङ्मय प्रकाराचे एक स्वतंत्र वैशिष्ट्य असतं, त्यावर आधारित समीक्षा म्हणजे काय? प्रकारनिष्ठ समीक्षा होय. साहित्याची समीक्षा करताना तिची लय, अलंकार, भावनिकता लक्षात घेतली जाते. तर कादंबरीसाठी कथानक, पात्र, संवाद महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ वि. स. खांडेकर यांच्या ययाती कादंबरीचा कथानक व तात्विक आशय अभ्यासणे म्हणजे प्रकारनिष्ठ समीक्षा होय. ही पद्धत साहित्यातील विविध प्रकारांचे स्वरूप, रचना आणि उद्दिष्ट स्पष्ट करण्याचं काम करतं. प्रश्न 4, वाङ्मय इतिहास आणि समीक्षा यांचा परस्पर संबंध स्पष्ट करा. वाङ्मय इतिहास साहित्यातील कालक्रम, प्रवृत्ती आणि शैली दर्शवतो. काय करतो? तो वाङ्मय इतिहास हा साहित्यातील कालक्रम, प्रवृत्ती आणि शैली दर्शवतात. तर समीक्षा त्या कृतीचे मूल्य ठरवते. इतिहासकार कृतींचा नोंदकर्ता असतो. इतिहासकार हा कृतींचा नोंदकर्ता असतो. समीक्षक मूल्य निर्धारक असतो. तर समीक्षा काय असतो? तर मूल्य निर्धारक असतो. उदाहरणार्थ भारत तांबे, कुसुमाग्रज, ग. माडगूळकर यांच्या कवितांचा इतिहास सांगताना त्यांच्या कवितेतील भावनात्मक मूल्यांचे विश्लेषण करणे हे समीक्षेचे कार्य आहे. म्हणून इतिहास आणि समीक्षा हे परस्पर पूरक आहेत. प्रश्न 5, आधुनिक काळातील साहित्य समीक्षेच्या व्याप्तीतील बदल स्पष्ट करा. प्रश्न काय? आधुनिक काळातील साहित्य समीक्षेच्या व्याप्तीतील बदल स्पष्ट करा. आधुनिक काळात समीक्षा केवळ साहित्यापुरती मर्यादित नाही, तर ती चित्रपट, माध्यम, समाज माध्यमे, जाहिरात, भाषणकला, लोकसंस्कृती अशा क्षेत्रातही लागू झाली आहे. फ्राईड, मार्क्स, स्त्रीवादी, दलित, अस्तित्ववादी, उत्तर आधुनिक अशा विविध समीक्षा प्रवाहांमुळे तिची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. आज समीक्षा समाज परिवर्तनाचे साधन ठरते. लघुत्तरी प्रश्न आलेत. साहित्य कृतीनिष्ठ समीक्षा म्हणजे काय? तर कृतीला केंद्रस्थान म्हणजे साहित्य कृतीला केंद्रस्थानी ठेवून तिच्या कलात्मक आणि भावनिक मूल्यांचा अभ्यास करणारी समीक्षा म्हणजे साहित्यकृतीनिष्ठ समीक्षा होय. प्रश्न 2, साहित्य प्रकारनिष्ठ समीक्षा कोणत्या आधारावर केली जाते? साहित्य प्रकारनिष्ठ समीक्षा ही वाङ्मय प्रकारांच्या वैशिष्ट्यांवर व रचनेवर आधारित केली जाते. प्रश्न 3, वाङ्मय इतिहासाला समीक्षा का आवश्यक आहे? कारण समीक्षा इतिहासातील कृतींचे मूल्य ठरवते आणि त्यांचा अर्थ स्पष्ट करते. प्रश्न 4, समीक्षेची व्याप्ती कोणकोणत्या क्षेत्रांपर्यंत विस्तारलेली आहे? समीक्षेची व्याप्ती कविता, कादंबरी, नाटक, लोकसाहित्य, चित्रपट, समाज माध्यमे इत्यादींपर्यंत विस्तारलेली आहे. प्रश्न 5, समीक्षा
समाज आणि संस्कृतीशी कशी जोडली आहे. ती समाजातील मूल्य, संस्कृती, विचार प्रवाह प्रतिबिंबित करते आणि त्यांचे विश्लेषण करते. टिपा लिहिल्या, टिपा पाहूया. पुन्हा साहित्यकृती निष्ठ समीक्षा मूळ कृतीवर आधारित कलात्मकतेला प्राधान्य देणारी समीक्षा पद्धती म्हणजे साहित्यकृती निष्ठ समीक्षा होय. प्रकारनिष्ठ समीक्षा काय? कविता, कादंबरी, नाटक अशा प्रकारांनुसार अभ्यास करणारी समीक्षा म्हणजे प्रकारनिष्ठ समीक्षा होय. वाङ्मय इतिहास समीक्षा संबंध काय? इतिहास माहिती देतो तर समीक्षा मूल्य ठरवते. हा इतिहास आणि समीक्षामधला संबंध आहे. आधुनिक समीक्षेची व्याप्ती कुठपर्यंत पोहोचलेलं आहे तर श्रीवादी, दलित, सांस्कृतिक, भाषिक, मानसशास्त्रीय, समाज माध्यमे, चित्रपट अशा नव्या शाखा निर्माण झालेल्या आहेत. समीक्षेचे महत्त्व काय तर साहित्यातील सौंदर्य, अर्थ आणि मूल्य ओळखण्याचे साधन समीक्षा करते. पुढे प्रश्न आलेला आहे. समारोप काय करता येईल तर साहित्य समीक्षेची व्याप्ती ही जितकी विस्तृत आहे तितकीच बहुआयामी आहे. ती साहित्यकृतीपासून ते समाजापर्यंत, वैचारिकतेपासून ते सौंदर्यापर्यंत सर्व क्षेत्रांना स्पर्श करते. समीक्षा हेच साहित्य जगातील चिंतनाचे आणि मूल्यनिर्णयाचे हृदय आहे. पुढे प्रश्न आलेले आहेत आणखी. समीक्षा म्हणजे काय समीक्षा म्हणजे काय सांगून समीक्षेचे स्वरूप स्पष्ट करा. समीक्षा हा शब्द सम अधिक इक्षा या धातूपासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ चांगल्या प्रकारे पाहणे किंवा निवडणे असा होतो. साहित्याच्या संदर्भात एखाद्या साहित्यकृतीचे गुणदोष तपासून तिचे मूल्यमापन करणे म्हणजे समीक्षा होय. स्वरूप कसं आहे याचं तर समीक्षा ही बौद्धिक प्रक्रिया आहे. यात साहित्यकृतीचा आस्वाद, विश्लेषण आणि मूल्यमापन या 3 पायऱ्या असतात. समीक्षा ही केवळ टीका नसून ती साहित्यकृतीचा अर्थ उलगडून दाखवणारी प्रक्रिया आहे. समीक्षेमुळे वाचक आणि लेखक यांच्यात संवाद साधला जातो. प्रश्न 2. साहित्य समीक्षेची प्रक्रिया विशद करा. साहित्य समीक्षेची प्रक्रिया प्रामुख्याने 3 टप्प्यांमध्ये विभागली जाते. तर पहिला टप्पा आहे आस्वाद. समीक्षक प्रथम सहृदयतेने साहित्यकृती वाचतो आणि त्यातील अनुभवाचा आनंद घेतो. दुसरा आहे विश्लेषण. साहित्यकृतीचे घटक उदाहरणार्थ कथा, कादंबरी, भाषाशैली असे हे घटक सुटे करून त्यांचा अभ्यास केला जातो. तिसरा आहे मूल्यमापन. ठराविक निकषांच्या आधारे ती साहित्यकृती दर्जेदार आहे की नाही हे ठरवले जाते. तर हे 3 टप्प्यातून साहित्य समीक्षेची प्रक्रिया होते. एक तर आस्वाद, नंतर मग विश्लेषण, नंतर मग मूल्यमापन. प्रश्न 3. साहित्य समीक्षेचे उद्दिष्ट स्पष्ट करा. साहित्यकृतीचा योग्य अर्थ स्पष्ट करणे. उद्दिष्ट काय? एक पहिला उद्दिष्ट आहे साहित्यकृतीचा योग्य अर्थ स्पष्ट करणे. दुसरा उद्दिष्ट आहे वाचकांची अभिरुची घडवणे आणि त्यांना दर्जेदार साहित्याची ओळख करून देणे. तिसरा आहे साहित्यातील नवीन प्रवाहांचा शोध घेणे. चौथा आहे लेखकाला त्यांच्या लेखनातील सामर्थ्य आणि उणिवांची जाणीव करून देते. पुढचा आहे साहित्याची सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणे. हे साहित्य समीक्षेचे काय उद्दिष्ट आहे. प्रश्न 4. समीक्षेच्या विविध व्याख्या सांगून समीक्षकांच्या अंगी कोणकोणते गुण विशेष असावे ते लिहा. समीक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत ते आहेत. व्याख्या काय तर मॅथ्यू आर्नोल्ड यांच्यामध्ये जगात जे जे उत्तमोत्तम विचारले किंवा सांगितले गेले आहे ते जाणून घेण्याचा निष्पक्षपाती प्रयत्न म्हणजे समीक्षा होय. काय म्हटलेलं आहे आर्नोल्ड यांच्यामध्ये, मॅथ्यू आर्नोल्ड यांच्यामध्ये काय तर जगात जे जे उत्तमोत्तम विचारले किंवा सांगितले गेले ते जाणून घेण्याचा निष्पक्षपाती प्रयत्न म्हणजे समीक्षा होय. समीक्षाचे गुण. समीक्षामध्ये कोणते गुण असावेत? श्रुतता. समीक्षेला विविध विषयांचे आणि शास्त्रांचे ज्ञान असावे. निष्पक्षपातीपणा. स्वतःचे पूर्वग्रह बाजूला ठेवून साहित्यकृतीकडे पाहण्याची दृष्टी असावी. संवेदनशीलता. लेखकाच्या भावना समजून घेण्याची क्षमता असावी. विश्लेषण शक्ती. गुंतागुंतीच्या साहित्याचा अर्थ लावण्याचे कौशल्य असावे. प्रश्न 5. समीक्षेची व्याप्ती स्पष्ट करा. समीक्षेची व्याप्ती अत्यंत मोठी आहे. यात केवळ पुस्तकांचे परीक्षण येत नाही तर साहित्याचे सिद्धांत, थिअरी ऑफ लिटरेचर, साहित्याचा इतिहास आणि त्यातील बदल, विविध वाङ्मय प्रकारांचा कविता, कादंबरी, नाटक अभ्यास, तौलनिक म्हणजे तुलनात्मक अभ्यास आणि साहित्याचे समाजशास्त्र यांचाही समावेश समीक्षेत होतो. काही लघुत्तरी प्रश्न आलेले आहेत. समीक्षेची संज्ञा स्पष्ट करा. समीक्षा म्हणजे एखाद्या विषयाचे किंवा वस्तूचे सर्व बाजूंनी केलेले परीक्षण होय. साहित्यात ही संज्ञा टीका किंवा क्रिटिकल ॲप्रिशिएशन या अर्थाने वापरली जाते. यात केवळ दोष काढणे अभिप्रेत नसून त्यातील सत्याचा आणि सौंदर्याचा शोध घेणे महत्त्वाचे असते. प्रश्न 2. समीक्षा वाचक आणि लेखक यांतील दुवा असते. समीक्षा ही वाचक आणि लेखक यांतील दुवा असते. चर्चा करा. समीक्षक हा एक प्रगल्भ वाचक असतो. लेखक जे लिहून व्यक्त होतो
लेखक जे लिहून व्यक्त होतं त्याचा खरा अर्थ सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम समीक्षक करतो. तो कठीण साहित्य सोपे करून सांगतो, ज्यामुळे वाचक आणि लेखक यांच्यात यांच्यात एक वैचारिक पूल तयार होतो. समीक्षेतील आस्वादाचे महत्त्व लिहा. आस्वादाशिवाय समीक्षा शक्य नाही. जोपर्यंत समीक्षक स्वतः त्या साहित्याचा आनंद घेत नाही, तोपर्यंत तो त्याचे योग्य मूल्यमापन करू शकत नाही. आस्वाद हा समीक्षेचा पाया आहे, ज्यावर विश्लेषणाची इमारत उभी राहते. प्रश्न 4. समीक्षा स्वतंत्र ज्ञानशाखा कशी आहे ते विवेचन करा. समीक्षेचे स्वतःचे नियम, सिद्धांत आणि परिभाषा टर्मिनॉलॉजी आहे. ती केवळ साहित्यावर अवलंबून नसून तिला स्वतःचे वैचारिक अधिष्ठान आहे. म्हणून तिला एक स्वतंत्र ज्ञानशाखा मानले जाते. प्रश्न 5. समीक्षा साहित्य ऐतिहासिक मांडणी कसे करते ते लिहा. समीक्षा साहित्य हे ऐतिहासिक मांडणी कसे करते ते लिहा. समीक्षा एखादा साहित्य कृतीचा तिच्या काळाशी असलेला संबंध तपासते. एखादा लेखक विशिष्ट काळात का लिहितो आणि त्या काळातील सामाजिक परिस्थितीत त्याच्यावर काय परिणाम झाला याची मांडणी समीक्षा ऐतिहासिक दृष्टिकोनातून करते. प्रश्न 6. साहित्य प्रकारनिष्ठ समीक्षेचे स्वरूप विशद करा. विशिष्ट साहित्य प्रकाराला केंद्रस्थानी ठेवून केलेली समीक्षा म्हणजे साहित्य प्रकारनिष्ठ समीक्षा होय. उदाहरण काय? फक्त कविता किंवा फक्त नाटक यांना या प्रकाराला केंद्रस्थानी ठेवून केलेली समीक्षा म्हणजे साहित्य प्रकारनिष्ठ समीक्षा होय. यात त्या प्रकारची वैशिष्ट्ये आणि तंत्रे यांचा विचार केला जातो. साहित्यकृतीनिष्ठ समीक्षेचे वेगळेपण काय आहे? स्पष्ट करा. येथे संपूर्ण साहित्य प्रकारापेक्षा केवळ एका विशिष्ट पुस्तकावर किंवा साहित्य कृतीवर लक्ष केंद्रित केले जाते. त्या एका कृतीचे सौंदर्य आणि वेगळेपण शोधणे हे या समीक्षेचे मुख्य उद्दिष्ट असते. तर मित्रांनो, आपण साहित्य समीक्षा सिद्धांत या विषयातील घटक 1 उपघटक साहित्य समीक्षेची व्याप्ती काय आहे ते समजून घेतलेला हा घटक सविस्तरपणे समजून घेतलेला, या घटकाचे मुद्दे समजून घेतलेले आहेत. तर हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.